नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीक विमा 2024 तुम्ही जर भरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, एक सूचना जारी करण्यात आलेली आहे आणि त्या सूचनेबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, ही जर सूचना तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला पीक विमा हा भेटणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। या सूचनेबद्दल तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये देत आहे। तर महत्त्वाची सूचना मित्रांनो, तुम्ही पाहत असताना इथे तुम्ही पाहू शकताय, पीक विमा भरताना 2024 साठी एक नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही सूचना तुम्ही पाहू शकता। यावर्षी 2024 खरीप विमा भरताना नवीन नियम आलेला आहे। कोणता नियम आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, पासबुक व सातबारावर नाव सारखे नाहीत, म्हणजेच उदाहरणासाठी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय राम आणि रामराव असं दिलेलं आहे। मित्रांनो, तर तुम्ही इथे पाहू शकताय आधार कार्डवरती रामराव असू शकतं आणि बँक पासबुकवरती राम हे नाव असू शकतं। तर अशांना सुद्धा ही सूचना लागू होते मित्रांनो। आणि सेकंड नंबरची सूचना तुम्ही पाहू शकताय बालाजी, बाळासाहेब, बाळू। तुम्ही पाहू शकताय आधार कार्डवर बालाजी असेल आणि पासबुकवरती बाळासाहेब असेल आणि सातबाऱ्यावरती बाळू असं नाव असेल तर हे चालणार नाहीये मित्रांनो। त्यापुढे तुम्ही इथे पाहू शकताय काही उदाहरणं दिलेले आहेत मित्रांनो। इथे प्रभू दिलेला आहे, प्रभाकर दिलेला आहे। हे उदाहरण तुम्ही एक वेळेस पाहून घ्या। अशा प्रकारचे जर तुमच्या आधार कार्डवरती एक नाव, पासबुकवरती दुसरं नाव आणि सातबाऱ्यावरती तिसरं नाव असेल तर तुम्हाला पीक विमा हा भेटणार नाहीये। इवन तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार आहे मित्रांनो। का रिजेक्ट केला जाणार आहे? कारण मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरचं, पासबुकवरचं आणि सातबाऱ्यावरचं नाव हे डिफरंट म्हणजे वेगवेगळं दिसत आहे। त्यामुळे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या आधार कार्डवरचं जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला बँक पासबुकवरती सुद्धा ठेवायचं आहे आणि सातबाऱ्यावरती सुद्धा तेच नाव असणं गरजेचं आहे। म्हणजेच मित्रांनो, आधार कार्ड, बँक पासबुक आणि सातबाऱ्यावरती सेम नाव असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं आधार कार्ड, पासबुक व सातबारा व स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनावमध्ये असे थोडेफार बदल असतील तर आत्ताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे। कारण या सर्वांमध्ये जर सारखा डेटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमचं जे आधार कार्डवर नाव आहे, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव हे सेम नाव तुमच्या बँक पासबुकवरती सुद्धा असणं गरजेचं आहे आणि सातबाऱ्यावरती सुद्धा असणं गरजेचं आहे। हे सेम असेल तर मित्रांनो तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होणार आहे। जर डिफरंट असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार आहे। याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही पीक विमा भरण्या अगोदर तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे। ज्याचा मित्रांनो हा डेटा सेम आहे तर त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाहीये। पण कुणाचं आधार कार्डवरती वेगळं, पासबुकवरती वेगळं आणि सातबाऱ्यावरती वेगळं नाव असेल तर त्यांना मात्र सेम नाव करून घेणं अनिवार्य आहे। तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी।